नमस्कार मंडळी, माझं नाव आहे भूमिका। हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। त्यामध्ये बनवला मी चाऊमिन। अगोदरच मी व्हेजिटेबल्स कापून घेतले होते। आता मी टाकत आहे सोया सॉस। ते घेतले मी 2 स्पून आणि नंतर मी घेतला आहे विनेगरचं मी 1 स्पून घेतलेला आहे आणि नंतर मी घेतला टोमॅटो सॉसचे मी 2 स्पून घेतले आहे। हा इथे माझं टोमॅटो सॉसचं पॅकेट संपलेलं आहे, पण मी 2 स्पूनच घेतले आहे टोमॅटो सॉसचं। स्वेजन चटणीचे मी 2 स्पून घेतले आहे। प्लीज गाईज मला सपोर्ट करा, माझा फर्स्ट व्लॉग आहे। जसं तुम्ही मोठ्या क्रिएटरला सपोर्ट करता तसं मला पण सपोर्ट करा प्लीज गाईज। आपण याला नंतर मिक्स करून घ्यायचं चांगलं। मी तुमच्यासमोर आणखी रेसिपी आणणार। नंतर मी घेतलं कढईमध्ये मी टाकलं आहे तेल। तेलला चांगलं गरम होऊ द्यायचं। नंतर मी टाकलं चिली टाकलं आहे। तुम्ही लसूण अद्रक पण टाकू शकता, पण लसूण अद्रक नाही आवडत तर मी फक्त डायरेक्ट चिली टाकलं आहे। नंतर मी टाकलं ते व्हेजिटेबल जे मी अगोदरच कापून ठेवले होते, कॅबेज आणि कॅरेट। त्याला चांगलं आपण परतून घ्यायचं। जेव्हा आपण त्याला पाणी सुटत नाही तर आपण चांगलं त्याला परतून घ्यायचं। नंतर मी टाकलं आहे मीठचे 2 स्पून टाकले आहे मी। तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला टेस्टनुसार तुम्ही टाकू शकता। मी ते 2 स्पून टाकले आणि चांगलं त्याला परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्याला मी 5 मिनिटं त्याला वाफेवर होऊ देणार। 5 मिनिटं झाले आहे तर मी आता एकदा अजून पुन्हा परतून घेते आहे। नंतर ते बॅटर मी तयार केलेलं होतं ते बॅटर टाकून घ्यायचं इथे आणि त्याला अजून पुन्हा परतून घ्यायचं। मी अगोदरच बॉईल केलेले नूडल्स ठेवले होते। मी अगोदरच बॉईल केलेले टाकलेले आहे, त्याला आपण चांगलं परतून घ्यायचं। पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याला। हे आपले रेडी झालेले आहे। त्याला फक्त आपण 5 मिनिटं वाफेवर होऊ द्यायचं आणि आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे। प्लीज गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग आणि मला सपोर्ट करा। लव यू गाईज।